चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही हीन कवने अंग दीपाना ही पाठी पोटे अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सजना पासूनी पाहता अवगुण मिळे चिना दीपाना पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठ्ठल विठ्ठल कुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत गजानन महाराज की शिवाजी महाराज की जगदंबा माता की जय। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः दुसरे चरणा संतची या त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांकते ज्योति कामोदिवक्त्रं कलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्री ज्ञानदेवाचरणी चरणी श्री ज्ञानदेवाचरणी श्री ज्ञानदेवाचरणी चरणी श्री ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी रजनी केला जगाचे उपकार तारियले नारे नार मस्तक असो दिन
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाते महाद्वारा भेटीसी सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या गणगणाने चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरणऊ रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ क्लेश विकार हाथ वज्रध्वजा विराजे कान्हे मूष जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन श्रीराम जय राम जय जय राम म्हणता का सगळे येते ना तुम्हाला भजन म्हणा सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
तुमचंच वातावरण गरम व्हायला लागलं. तुमच्या गावात थंडी जरा जास्त आहे. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीराधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. राधा मेरी मात है, पिता घनश्याम. राधा मेरी मात है, पिता घनश्याम. उन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम. श्री राम जिनका नाम है, अयोध्या उनका धाम है. उनके चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम है. विठ्ठल 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 विठ्ठल. चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही न कवन्यांग. दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. अकारण कारण करुणावरून आले भक्तवत्सल दीनवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. अखिल गुण निधान अनंत कृपा विभूषित अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या कृपा प्रसादाने नवे नवे वैदिक सिद्धांत संशोधक सकल जन प्रबोधक संसार गतिरोधक आणि पंढरी पथसाधक असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांच्या कृपा आशीर्वादाने ज्यांच्या दरबारामध्ये हा उत्सव चालू आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज बाबांच्या प्रगट दिनानिमित्त हा उत्सव आपल्या श्री क्षेत्र बोरी या ग्रामामध्ये चालू आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी अत्यंत सुंदर आणि सुबक नियोजन आणि नियोजनाबद्दल फारसं काही बोलणार नाही, वेळ घालणार नाही, पण अत्यंत सुंदर आणि विशेषत्वाने संपूर्ण गावकरी मंडळी तथा तरुण मंडळी करता आपणच एकदा जोरदार टाळी वाजवायची. का गावोगावचे तरुण, त्या तरुणाचं वर्णनही आपल्याला करता येत नाही. आज ते कुठं पडलेले असतील, कुठं पिऊन पडलेले असतील, कुठं खाऊन पडलेले असतील, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण मी टाळ्या याच्यासाठी वाजवायला लावल्या, सप्ताहाचं नियोजन करणारे तरुण, पुढाकार घेणारे तरुण आपल्या गावामध्ये मी प्रथम पाहिले, म्हणून त्यांच्याकरता अजून एकदा टाळी वाजवा. ठीक आहे. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे एका सज्जनाची महती प्रतिपादन करतायत. आपल्याला सज्जन म्हणायचंय कुणाला, सज्जन म्हणतात कुणाला, सज्जनाचे लक्षण काय, किंवा या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ घटक सज्जन असतो तो कसा असतो, याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराने काही घटक, काही मुद्दे, काही उदाहरणं देऊन आपल्याला अभंग आपल्या समोर प्रतिपादन केलाय. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराला सांगायचंय, या जगतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर तो साधू आहे, सज्जन आहे. या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल, साधू आहे, सज्जन आहे. पण त्या सज्जनाचे लक्षण काय, त्या साधूचे लक्षण काय, आपल्याला छोटेखाने विचार करायचा आहे. थोडं सुरुवातीला थोडंसं विस्तृत आपल्याला चिंतन ऐकायचे, नंतर आपण कॅसेट पलटी करू. काही काळजी करू नका, तब्येतीवर जाऊ नका. पंक्तीत जेवलो याचा अर्थ काही अडचण नाही. ढेंगळे महाराज माझे मित्र आहेत, त्यांचं घर काय माझं घर काय, म्हणून आदराने त्यांच्या घरी आलो. आज घरी खीर केली होती, कारण परवा कर्नाटकहून तेलंगणातून कार्यक्रमावरून आलो. आवडीनं आज खीर खायची होती घरी. पण ढेंगळे महाराज म्हणत जर कीर्तनाला जेवायला जर आली नाही तर याच्यावर परिणाम होईल.
आणि आम्ही महाराज लोक याच्यावर परिणाम होण्यासाठी काहीही करतो होऊ नाही म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही काही शंका आणू नका. थोडं का होऊन पण जेवण करायचं काम पडलं महाराजाच्या घरी. अत्यंत सुंदर जेवण झालं. असो, मी काय बोलू लागलो, माझ्या गोळ्या राहिल्या घरी, सांगता सांगता विसरते बरं. तू काय चालू होतं, फक्त तुम्ही एवढं म्हणत जा कीर्तन चालू होतं. काय म्हणत जा, कीर्तन चालू होतं. बस याच्यासाठीच तुम्हाला पुढं बसवलं बाबा. काय चालू होतं, कीर्तन. बस एवढं म्हणायचं, संपला विषय. चला, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सज्जनाची महती प्रतिपादन करतात. मी एक सुभाषित सांगणार, तेवढं सुभाषित सांगायचं आणि आपलं कीर्तन सुटलं एवढ्या लवकर. ऐका, या जगतामध्ये अनेक घटक असे आहेत की त्यांचे उपकार आपल्यावरती आहेत. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावश्च सज्जन. या जगतामध्ये आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सूर्य बघतो की नाही. रवी म्हणजे सूर्य. सूर्य सकाळी उगवल्यापासून सायंकाळपर्यंत जो तापतो. काही माणसं आज 70 पार केलेली माणसं आहेत. बाबा, तुमच्या कालखंडामध्ये जन्मापासून आतापर्यंत एखाद्या दिवशी तुम्हाला सूर्यदेवतेचा फोन आला का की बाबा तुमच्या घरामध्ये लाईट आहे, त्या लाईटचं बिल तुम्ही भरता, मी तुम्हाला 12 तास एवढा लख प्रकाश देतो, मला एक दिवस लाईट बिल भरा, नाही तर तुमचा लाईटचं काय मीटर कट करण्यात येईल, असा फोन आला? कधी नाही आला. हा सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव. ऐका, हा लौकिक व्यवहारामध्ये. आता आपण सर्वसामान्य शेतकरी आहोत बाबा. आपल्या जीवनामध्ये सूर्यप्रकाशाला एवढी किंमत आहे. सोयाबीनच्या टायमाला 8-10 दिवस आभाळ आलं होतं. तुमच्याकडे आलं का नाही तरुण मंडळी? आभाळ आलं का नाही तुमच्याकडं? अहो, सूर्यच दिसेना महाराज. काय झालं त्या आभाळाच्या टायमात? सोयाबीनवर काय पडलं? हा, सोन्याच्या रिंगा. धुई तर पडली, पण आळ्या आयुष्यात बी पाहिल्या नसतील काही लोकांना. अशा आळ्या होत्या महाराज. कोणी म्हणजा लष्करी, कोणी म्हणजा अमेरिकेने, कोणी म्हणजा रशियेने, कोणाचाच कोणाला मिळ नाही. लय लागला बा करंट इकडं. कोणाचाच कोणाला मिळ नाही. किती दिवसात? एकरी 12-15 पोते सोयाबीन होणारी होती. किती झाल्या? बोला बोला. हे तुमच्यातलंच आहे का? सगळ्यांना वावरं इकले आहेत ना? सांगा. हा, 10-12 दिवस सूर्यप्रकाश पडला नाही, तुरीवर आळ्या पडल्या, सोयाबीनवर आळ्या पडल्या, सगळे पिकं महाराज आपले काय झाले? खराब झाले. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच, तुम्हाला कळावा असंच बोलणार आहे मी, अवघड सांगणार नाही. संतांनी एवढं अवघड होतं ते सोपं करून सांगितलं. आता उगाच आमचे कीर्तनकारी इथं आले की संस्कृत बोलतील, काही कोड्यातच बोलतील, ते काही करणार नाही मी, काही काळजी करू नका. सूर्यदेवतेचा उपकार आपल्यावरती, शेतकरी वर्गाचा जर विचार केला तर सूर्योदयाचा उपकार आपल्यावरती एवढा आहे. पूर्वीचे माणसं ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे. आता ब्रह्ममुहूर्त कशाला म्हणतात, तो किती वाजता चालू होतो हे तुम्हाला माहीत आहे नाही? हे मी काय ग्राह्य धरतो, आहे माहीत म्हणून. सकाळी 3ला ब्रह्ममुहूर्त चालू होतो. सकाळच्या 3ला, ऐकताय ना सगळे? सकाळच्या 3ला पूर्वीच्या मातामावल्या उठायच्या. आता उठणे विषय नाही राहिला. आम्हीही उठत नाही तर तुम्हीच कशाला उठणार? आम्ही इथून कीर्तन करून घरी गेल्यानंतर म्हणतो रात्री बोरीला गेलो होतो, 2 वाजले कीर्तनाला. अरे 10:30लाच कीर्तन झालं ना बाबा, 2 कसे वाजले? आम्ही सुद्धा ते करतो. याचा अर्थ असा नाही. पूर्वी लोक ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आणि त्या ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर स्वच्छ अंतःकरण राहायचं. त्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी दंभ, अहंकार, मत्सर नसायचा. आणि त्या शुद्ध अंतःकरणाने ह्या माता मावल्या सुंदर गाणे म्हणायच्या आणि दळण दळायच्या. काही जात्यावरती दळण दळून काही जुन्या मात्या मावल्या आहेत. आता त्यांचं नावच जातं, ते जातच. आता दळायले बी माणसंच. डबा घेतला. आता काय माणसं, आम्ही गावात आल्यावर 1-2 जण भेटले मित्रमाई. मला काव कुठं चालले? महाराज फक्त तुम्ही बसा संदीपदाजीच्या घरी, 10 मिनिटात दळण घेऊन आलोच. मला आमच्याजवळच देन बाबा, माझे वर्गमित्र आहेत बऱ्या गावात. काही ऐका, ते दळण दळत असताना माता मावल्या सुंदर अंगाई म्हणायच्या, जात्याचं गाणं म्हणायच्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेक, म्हणत होत्या का नाही? असंच म्हणत होत्या. ओ व्यागाऊ कौतुके तू रे बाळ विठ्ठला. बाया अशा पाहा लागल्या की यांना आणलंच कुठून? नवीन आहे का हे? काही जुनंच आहे ना. मग म्हणू लागायचं, टाळी वाजवायची. एकूण कसं जात्यावर म्हणू लागता तुम्ही? आता सध्या लग्नाचं सीझन आहे, लय जोर आहे महाराज.
काय सांगावं, त्या हळदीचे गाणे सांगेल पुढं मी आता. अजून लय सांगायचंय. आता विषयात विषय घुसले असे की चिंतन राहील मागण वाचतील 12. पुन्हा हे लोक टायमात चालणार येत. त्या माता मावल्या सुंदर पवित्र अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने दळण दळायच्या. त्या अन्नावरती शुद्ध सात्विक संस्कार व्हायचे आणि ते शुद्ध पवित्र अन्न आपले हे तरुण मुलं खायचे, घरचे माणसं खायचे. पवित्र अन्न घरचे माणसं खाल्ल्यानंतर त्या पवित्र अन्नाचा पवित्र विचार निर्माण व्हायचा. म्हणून पूर्वीचे लोक 5-5 पोरं, 5-5 पोरी आणि 10-10 चुलती एकत्र राहिलेले असे काही कुटुंब आहेत महाराज. असे काही कुटुंब आहेत गावोगावी. 10-10 भाऊ एकत्र राहिले. एका पोराला 5-5 पोरं, 5-5 पोरी. म्हणजे विचार करा ते कुटुंब केवढं. पूर्वीच्या काळात सात्विकतेचा हा परिणाम, या ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याची ही साधना. आता तो राहिला नाही विषय, पण सांगणे गरजेचं आहे. पूर्वीच्या काळात सकाळी उठल्यानंतर माता मावल्या हे जे आज शुगर, BP, नानाविध प्रकारचे तुम्हाला त्वचारोग व्हायला लागले, शरीरामध्ये केमिकल जास्त प्रमाणात झालं. माझा दवाखाना नाही, एजन्सी नाही, गोळ्याची काही फॅक्टरी नाही, हे सांगायला लागलो. फक्त शास्त्रात आहे ते. मला जाहिरात करायची नाही. कीर्तन झाल्यानंतर माझ्याकडे झेंडूबामची बाटली आहे, टोंगळ्याला लावा, डोसकं थांबते. अजिबात नाही. ते नाहीच आपल्याकडे काही सांगण्याचा भाग. कळल आपले विनोद कसे जरा 5G येतं. 2025 येणार आहे म्हणून 5G हे कळायला जरसे उशीर लागतात. काही काल्या लोक कळल पण कळल असो. आता गुडघ्याला लावल्यावर कुठं डोकं थांबत असते का? तुम्ही ऐकायला लागले मी सांगायला लागलो, यायला कळलं म्हणून हसायला ते. ऐका, तसं काही नाही आपल्याकडं. सकाळी माता मावल्या उठल्यानंतर सगळं काम आवरल्यानंतर, सडा समर्जन आवरल्यानंतर पवित्र असे तुळशीचे वृंदावन आपल्या अंगणामध्ये राहायचं. सूर्योदयाचे सूर्यकिरण, कोवळे सूर्यकिरण बाहेर पडायचे आणि तांब्याचा धातूचा तो तांब्या असायचा, वापरचा. तो तांब्या हातामध्ये घ्यायचे, त्यामध्ये पाणी घ्यायचे, पंचीपाळ घ्यायचे, तुळशीला पाणी टाकायचे. पवित्र असा सूर्य अर्घ देत असताना त्या सूर्याकडे बघून ते पाणी असं टाकत होते. त्याला अर्घ देणं असं म्हणतात. परिणाम असा होता की त्या कोवळ्या उन्हाचे D व्हिटॅमिन नावाचं जे काही व्हिटॅमिन असतं त्या कॉपरवरती काय पडायचं, ते तांब्याच्या धातूवरती पडायचं. थोडं वैज्ञानिक पण ऐकलं पाहिजे. मला माहिती आहे तुमची मनस्थिती नाही ऐकण्याची, पण ऐका आता, इलाज नाही त्याला. त्या धातूवरती त्याचे D व्हिटॅमिन नावाचं सूर्यकिरण पडत होते कोवळे, त्याच्यातून D व्हिटॅमिन मिळत असतं. जुन्या लोकांना फारसं रात आंधळेपणा नव्हता. रात आंधळेपणा कमी होता कोवळ्या उन्हामध्ये बसल्याचे परिणाम. शरीरामध्ये D व्हिटॅमिन कमी असेल तर कोवळ्या उन्हामध्ये बसा. कधी? दुपारी 2च्या नंतर. सकाळीच 7:30च्या आधीच कोवळं ऊन. 7:30 नंतर कोवळं नाही, ते निब्बर ऊन आहे. ऐका, आणि तो कापरचा तांब्या म्हणजे तांब्याच्या धातूचा तांब्या, तो तांब्या पूर्वी पितळाचा आणि तांब्याचाच होता. त्याच्यात पाणी घेऊन तो तांब्या त्यात सूर्यदेवतेला अर्घ दिलं. त्याच्यावरती पडणारे सूर्यकिरण, त्याचा झालेला स्पर्श त्वचेला शरीरामधले अनेक आजार नाहीसे करण्याची ताकद त्या सूर्यकिरणामध्ये होती. आजही जुन्या माता मावल्यांना त्वचेचा कुठलाच आजार नाही महाराज. कुणाला गचकरण नाही, कुणाला खाज नाही. आता आहे तो भाग वेगळा, पण ज्या जुन्या माता मावल्या आहेत त्यांना नाही. बऱ्याचशा माता मावल्या आज अशा आहेत की ब्रह्ममुहूर्तावरती उठतात, तुळशीला पाणी, सूर्याला अर्घ, एखाद्या देवतेचं दर्शन, नंतर चहा पितात. आता काही बायाचं सांगणंच अवघड आहे महाराज. आता भानगडी चालू आहे तर इथं YouTube लावून ठेवलं तुम्ही, कोण व्हिडिओ केला आणि टाकला कुठं तरी काम. आता उठणं अवघड. काही गावात गेल्यानंतर ढेंगळे महाराज, गजानन बाबाला अनुभव, चहा प्यायला झाल्या, कीर्तन झाल्यानंतर. त्याच्यामुळं मी काय केलं, आता 10 रुपये द्या, आम्ही हॉटेलला जाऊन चहा पितो बाबा. एका घरी गेलो असं चहा प्यायला. रात्री 10च्या नंतर, आता 11च्या नंतरच कीर्तन होतात खेडेगावात. 11 नंतर कीर्तन झालं, लय आग्रह एका वारकऱ्याचा, गजानन बाबा चला प्यायला, चला चहा आले, चला चहा आले. आम्ही गेलो बा 2-4 जण चहा प्यायला. चहा प्यायला गेल्यानंतर त्या माता माऊलीनं पक्की कडी लावून मोकळ्या मनानं मस्त आनंदानं झोपलेली होती बिचारी. हे मामा कीर्तनाला आलेले होते, यायचा जोर. धनु महाराज चला कीर्तन. आहो म्हणलं मला घरी जायचं हो. जाऊ द्या ना उद्या पिऊ ना. गजानन बाबा म्हणत उद्या हरिपाठाला आलो कीच पिऊ. ते म्हणतात लय जोर काढा लागले, चलाच आता. घरी गेलो. तुम्हाला वाटते का की माणसं मंडपातच लय जोर काढतात? यायचा जोर चौकटीजवळ गेल्यावर ऑटोमॅटिक कमी होते. तुमच्या गावातलं नाही सांगायला बरं मी, हे आमच्या गावाकडचं सांगतो. म्हणजे उगा आता अजून 1-1.5 घंटा राहायचं इथं. ऐका, त्या मामानं आम्हाला नेलं चहा प्यायला नेलं आणि कडी वाजवली. ताकद तर नाही ना, ताकद तर लागेल. बायकोचं नाव घ्यायला ताकद नाही महाराज. आता नवीन लोक आहेत, तुमच्यासारखे जुने माणसं होते इनेकऱ्यासारखे,
तुमच्या बायकोचं नाव काय आहे? वा वा, तुमचं? वा वा, विठ्ठल. वा वा वा, प्रल्हाद अवतार विठ्ठलाचाच आहे ना. वाजवा, टाळी वाजवायचा जोरदार. काय म्हणता तुम्ही आता घरी गेल्यावर दरवाजा जर लावला असला तर? मी होणी तर भिवू नका. गजान बाबा आहेत माझ्या मागं, दोन्ही चोपदार नेऊ काड्या घेऊन. मग तरी भेवाटे काय काहू बाबा, अजिबात काळजी करू नका, हसू नका, हसू नका. ते माझ्या आज्यासारखे येतं, मी त्याच्या नातासारखा आहे. तुम्हाला जरासं कर्मावं म्हणून त्याच्याकडे बोललो. हे जर तुमच्याकडे बोललो असतं तर तुम्हाला राग आले असते. आमच्यात आमचं चाललं की तुम्हाला करमते, म्हणून आमच्यात आमचं घेतलं. बरोबर आहे का बाबा? ऐका, आव म्हणलं, अरे नाव घे ना, फकीऱ्या तिचं नाव घे. आपल्या गावातला सोडून कडी वाजवत आहे. गजान बाबा मत काहो, म्हणलं काहो काहीच नाही, फक्त वरून एखादी जर खिडकी असेल, वरून काय येईल तर फक्त वर लक्ष राहू द्या. कडी वाजव. आव म्हणलं, आपल्या घरी महाराज आले. महाराज ते म्हणे तिकडं झाला चुलीत, घरी येऊ नका. रातच्या 11 वाजता कोण सांगितलं तुम्हाला महाराज आणायचे घरी? तुमच्या गावात नसतील असे लोक? नसतील, आहेत का? नाही नाही नाही, तुमच्या गावात नाही. तर हे आमच्याच गावातलं सांगायलो सगळं. उद्या तिकडं जाणार हो, संगमनेरकडं. उद्या बोरीतलं सांगतो. नवीन आणाव कुठून? ऐका, दरवाजा वाजवला, बाईनं दरवाजा उघडला नाही, आवाज दिला तो तसा. महाराज तेव्हापासून दोघांना निर्णय घेतला, या इंदा चहा सोडूनच दिला. त्या दिवसपासून मिळाला असं करा, आता कोणा चहा घ्या म्हणलं, 10 रुपये की बाबा, जाता जाता मी करत पितो. नाही तर सोनाटीत तर काय हॉटेल उघडी नसते. दुसऱ्या दिवशी पितो 10 तुझ्या नावाचा, पण घरी चहा प्यायला नेऊ नको. ऐका, आता माय मावल्या सकाळी लवकर उठायला तयारच नाहीत, आणि रात्री आपल्या पुढचा मोबाईल 2-2, 3-3 वाजे लोक. इथं कीर्तन 10 मिनटं जर लांबलं, माय मेल्याला तारीख नव्हती काय व कुठं म्हणतात. असे म्हणतात का नाही? तुमच्या गावच्या नसतील म्हणत बाबा बाया. आणि जरा असं लवकर सोडलं, काय येते इतकं शकतं होतं खुनूट. आम्हाला काय अवताल झोपायचं? मला काय अवताल झोपायचं तुझ्या घरी? का नागराला हाणायचं? का ट्रॅक्टरच्या खाली घालायचं? मले का एखाद्या पायात घालतो घराच्या? माझ्या तब्येतीवर जातोच खाऊन. लय गावचं खाऊन आलो. बोरी तर माझ्या गावाजवळचं गाव आहे. काय काळजी करू नका. काय चालू होतं? बस इतकं म्हणता फक्त तुम्ही, बस एवढं म्हणलं की झालं कीर्तन आपलं. ऐका 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 ऐका, भगवान सूर्यदेवतेचे उपकार आपल्यावरती अगणित आहेत महाराज. किती सांगू, किती सांगितले तरी कमीच आहेत. आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास सांगतो, ज्या आयुर्वेदिक औषधी आहेत, ज्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतीमध्ये गुणधर्म साठवण्याकरता सूर्यदेवतेचे सूर्यकिरण त्या वनस्पतीवर पडलेच पाहिजे, तरच 3 महिन्यात सोयाबीन येते. नाही तर सावली राहिल्यावर 12 महिने तिले हिरव्या शेंगा. म्हणून सूर्यदेवतेचे अगणित उपकार आपल्यावरती आहेत. ऐका, पुढचा घटक सांगितला मी तुम्हाला, रवी चंद्र. चंद्रदेवतेचे किती उपकार आहेत? सूर्यदेवतेने 12 तास तापायचं आणि त्या तापलेल्या जीवाला शीतलता प्राप्त करून देण्याचं काम जर कोण करत असेल, बोलू नका, तर चंद्रदेवता करत असते. त्या चंद्रदेवतेचे अगणित उपकार आपल्यावरती आहेत. लहानपणी आपल्याला आपली आई सांगायची, काही मुलांना मामा नव्हता, तर तो चांदू मामा म्हणून आपण लहान लेकराला दाखवतो, चांदू मामा म्हणून. त्या चंद्रदेवतेचं आपल्याला दर्शन जरी झालं तरी आपण त्याला मामा असं म्हणून संबोधतो. त्या चंद्रदेवतेचे अगणित उपकार आपल्यावरती आहेत. भाऊबीजेच्या दिवशी ह्या माता मावल्या थोडीशी जरी चकोर निघली तरी तिला काय करतात, त्या चंद्रदेवतेची सख्या भावाची पूजा नंतर, आधी चंद्रदेवतेची. एवढे उपकार आपल्यावरती आहेत, एवढे उपकार आहेत की त्याच्यावरती जास्त बोलणं उचित ठरणार नाही, आपला विषय बाजूला राहील. चंद्रदेवता झाली, रवी चंद्र, घना नाम आकाश. अरे या आकाशात ढगच आले नाहीत, पाऊसच पडला नाही, तर या सजीव सृष्टीवर एकही मनुष्य, एकही जीव जगणार नाही. या घनाचे, या आकाशाचे अगणित उपकार आपल्यावरती आहेत. चला, रवीश चंद्र घना वृक्ष. आता हे थोडंसं तुमच्याकडून वदवून घ्यायचं, कारण तुमचं गाव सर्कल आहे. आपल्या गावातीलच जिल्हा परिषद सदस्य आहेत, बरोबर.
म्हणून तुम्हाला जास्त काही सांगायची गरज पडणार नाही, पण जाता जाता एक चांगलं सूत्र या आपल्याला मुद्द्यातून सांगायचे, म्हणून सगळ्यांना काळजीनं ऐका. विठ्ठल विठ्ठल मोजा. रवी 1, चंद्र 2, घना आणि वृक्ष 4थ्या क्रमांकाचा जो घटक आहे त्या घटकाचं नाव वृक्ष आहे. त्याला वनस्पती म्हणा, वृक्ष म्हणा, वेली म्हणा. या वनस्पतीचे ज्या वृक्षाचे अगणित उपकार आपल्यावरती आहे. 1, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस नाव ठेवायचा कार्यक्रम. सांगू का नाव ठेवायचं? जाऊ द्या. ते नाव ठेवायचा कार्यक्रम झाला त्या दिवशी, 5वीच्या दिवशी काय असतं, दिवा लावतात. तो दिवा लावतात तर पूर्वी दिवासुद्धा लोखंडाचा होता आणि त्या लोखंडाच्या दिव्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये वात टाकून, ऐका सांगू थोडा विषय दिव्यावर, सांगू का? आपल्याला दिवा पेटवण्याकरता काही घटक लागत असतात. मी जो विषय सांगत होतो त्याला हा विषय दुसरा दुजोरा देतोय. दिवा म्हणजे माणसं आणि वात म्हणजे हे मायमावली. ऐका, दिवा पेटवण्याकरता, दिवा लावण्याकरता काय काय लागतं? तुम्ही दिवे लावलेच नाही का अजून? थांबणं, डायरेक्ट माचीसच लागते का? तू फक्त चेतवायच्याच माग, ही जाऊ नकोच, पेटव फक्त, थांब जरासा. ऐका, दिवा, दिव्यात काय टाकतात? पेट्रोल, तेल. कोणतं तेल? खायचं तेल. आणि परत त्या तेलात काय टाकतात? वात टाकतात. समजलं ना? ती वात सुद्धा कशाची होती? कापूस म्हणजे वनस्पती. इथून सुरुवात उपकारावर आपली. ऐका, याच्यावरती बोलण्यासारखं आहे. दिव्यामध्ये तेल जळत असताना तेल संपल्यावर दिवा विझतो का आधी दिवा विझतं नंतर तेल संपतं? जड चाललं का जरा? हा, वा वा, जमलं जमलं, आता मस्त लागलं राहिलेले. ऐका, दिवा पेटवल्यानंतर दिवा जळतो. जळते ते काय असते? हा, बोला ना, तुमच्याकडून बोलायलो ना आता. वात जळते, ती रात्रंदिवस काम करते. हो, रात्रंदिवस, दिवसभर शेतात काम करल, संध्याकाळी घरी येईल, स्वयंपाक करल, जेवू घालल, भांडे धुईल, कीर्तनाला येईल. कोण? बोला, मी वातीचं सांगायला लागलो, मी तुमचं सांगायला लागलो नाही. जळते ती आणि जाळते तो, जाळते. हो, कशी भाजी केली तो तेल म्हणते जमलंच नाही, तो तेल टाकलंच नाही जरासं जास्त. मीठ जरासं कमीच झालं आणि जास्त टाकलं म्हणते खारटच झाली. कोण म्हणते? तेलाचं सांगालो मी. तेल हे तेल या वातीले रात्रंदिवस जाळते. हो, रात्रंदिवस. आता इथून घरी गेल्यावर काय काय म्हणतात? मला भूक लागली, भाजी जर तिखटच झाली, पंक्तीतली जर चून कर. वा रे वा, बेसनिया चून खावा टेक तुला 12 वाजता रातच्या. पायट चालला मग काकड्याला जागृत करायला लोकायला. अहो काय अवघड आहे महाराज. ऐका, मी दिव्याचा विषय सांगत होतो. 5व्या दिवशी नाव ठेवलं, वेळ संपत चालली. आणि नाव ठेवल्यानंतर ते बाळ झोक्यात टाकायचे. पूर्वी त्या झोक्यात टाकल्यानंतर त्या झोक्यात ते बाळ सुरक्षित झोपावं, ढेंगळे महाराज, म्हणून त्या बाळाच्या झोक्यात 2 काठ्या लावायच्या. कशाच्या? पहिल्यान मला सांगा, तुमचे लग्न झाले का? शेंगुळे हो, तुम्हाला कशाला पाहिजे लग्न अजून इतक्या लवकर? अरे जे झाले त्याला नुसतं म्हणलं बायकोचं नाव घेता का, तर ते बोले ना. तर तुम्ही म्हणता लग्न करायचे. चांगल्या जे होईना तर तुमचे होतात का? ऐका, मी काय सांगू लागलो, बस एवढं म्हणा तुम्ही. गजानन बाबा रोज असंच एक काय, त्या झोक्यामध्ये इकडून उत्तर आले मला, देवबाबळीच्या काड्या लावायच्या. देवबाबळीच्या. आता देवबाबळीच माहीत, देवच माहीत नाही तर बाबळी कुठून माहिती आहे?
देवबावळीच्या काड्या लावायच्या, एक पायाकून लावल्या जायची आणि एक डोक्याकून. बाळ सुरक्षित झोपायचं. चला, कीर्तनात बाळ लवकर मोठं होत असते. बाळ हळूहळू मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर त्या झोक्यात त्याला झोपता येईना. मग ते असं आडोंग बदलायचं. म्हणून मग पूर्वीचे लोक त्याला काय करायचे, म्हणा ना, हां हां, तो सुद्धा कशाचा होता, लाकडाचा होता, लोखंडाचा नव्हता, लाकडाचा. बांधला पाळणा, झोक्यात बसवली, चालला झोका देणं बाळाला. बाळ झोपलं. हळूहळू बाळ मोठं झालं. आता त्याला चालवायचं. आता सारखे वॉकर नाही. आता बाया त्या लेकराला वॉकरमध्ये टाकून दिलं, धुणं धुतील, भांडे घासतील, सगळे कामं करतील. ते लेकरू त्या वॉकरमध्ये ते गुरु गुरु मम्मा 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 मम्मा. त्या वॉकरमध्ये मार गजान बाबा, वॉकरमध्ये लेकराचे पाय असे झाले. काही काही माणसाला माहीत असतील, असे पाय झाले. पण लोकांना ते वॉकर बदलले नाही. पूर्वी 3 चाकाचा गाडा होता. तुमच्या लहानपणी आम्ही पण खेळला. 3 चाकी लहानपणी गाडा होता लेकराला. तो कशाचा होता, लाकडाचा. ऐका, झोपल्यानंतर लेकरू त्याला लावल्या कशाच्या काड्या, लाकडापासूनच. पाळणा बनवला, लाकडाचाच. आता बाळ चालायला लागलं, तो गाडा सुद्धा कशाचा. अहो, ते झालं मोठं झालं, लग्नाला आलं ते. आता लग्नाचा शब्द काढला लगेच महाराज असं अवघड होईल, अंगाला काटेच येतात. म्हणजे कसं, हे विषयच अवघड आहे. मला कधी कधी प्रश्न पडते, काही घरी गेल्यानंतर, महाराज बंगला आपलाच, काय म्हणतात महाराज, ट्रॅक्टर आपलंच. गावात नाही असं कोणाकडं. मोठा अर्जुन ट्रॅक्टर आहे, अर्जुन. तुमच्या गावात नाही रे बाबा. JCB आपल्याकडं. बरं, सगळं दाखवते. आमच्या म्हाताऱ्यानं काहीच नाही केलं. हे फक्त हां, सगळं दाखवते आणि बस बैठकीत येऊन बसलं आणि चहा प्यायला बसलं. पोराला चहा घेऊन यायला होती. पोरग येते, चहा देते. महाराज बोला ना मामा, याच्याकडं पाहावा बाजार. असं आम्ही पाहावच कोणाकोणाकडं. अरे आमचे पाहता झाली. आम्ही जर तुमच्याकडं पाहिलं असतं तर आम्हाला धोत्र घालून गावोगाव हिंडायचं काम पडलं असतं का. आमच्या घरी बारी लागली असती ना. तुमच्याकडे पाहिलं की भेटलीच पोरगी, तुमच्याकडे पाहिलं की भेटलीच पोरगी. आमच्या बाबूकडं पहा, काय करते बाबू, काय नाही महाराज, ट्रॅक्टर आहे, JCB 50 एकर वावर आहे. पण आमच्या बाबूचं लग्नच जमेना कुठं. काहून. मग मी त्याचा खुलासा काढला. याच्या बापानं गावातली कोणाची सोयरीक चांगली होऊ दिली नाही. असे सोयरीक मोडे गावोगावी येतं. तुमच्या गावातले धरून नाही रे बापा, हे आमच्याकडचं सांगायला लागलो. सोयरीक मोडे काय माणसा. 2-4 जण. आता दुपारच्या बाहेरी आमचे गुरुवारी गंगाधर महाराज खूप सुंदर सांगतात. ऐका, 2-4 माणसाचे वट्यावर बसतात. गावचा एक वटा असते, त्या वट्याला काय म्हणतात. तुमच्या गावात आहे का दाजी, आहे का. नाही कुचर वटा का चावडी, नाही का. असं का, म्हणजे त्याचं मंदिर आहे काय स्पेशल. चला ऐका, तिथं बसतात. बसल्यानंतर आपण जर मे करले चाललो, आता गावातले लोक आपापल्या हिशोबाने कामात धंद्याला जातात. बिचारे रिकाम टेकडे 2-4 अदावला हिंग, काम नाही धंदा नाही. ते त्याच्या कामाला चालला बिचारा. त्याच्या काकात इळा, हातात दोरी. काय करता काय नाही, म्हशील चारा आणायला चाललो, तो त्याच्या नादात बिचारा. पण हे बसलेला सीताराम त्याला आवाज देते, ये रे जाऊला. याले बोलवायचं, त्याची सुपारी खायची, त्याच्याजवळचा आडकिता घ्यायचा. शेजारून कोणी चाललं त्याला म्हणायचं, ये 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 खाय जरशी सुपारी. सुपारी दौलाची द्या लागला श्याम सीताराम. तिसऱ्यालाच खाऊ घालायला लागला. तुझ्याजवळचं काहीच नाही. असे कुचरवट्यावरचे काही कुचर माणसं इथं बसली. गावात सुंदर मुलगी होती, इंजिनिअरिंग झालेलं मुलीचं, अत्यंत सुंदर सात्विक संस्कारिक घराण्यातली मुलगी. आणि त्या मुलीला पाहण्याकरता आपण जवळचे घ्यायचे का लांबचे घ्यायचे तुम्ही सांगा. मेकरचे पाहुणे पाहायला आले. पाहुण्याने पोरगी पाहिली. पोरगा चांगला होता, सोयरीक जुळण्यासारखी होती. पण ह्यो कुचरवट्यावर बसलेला सीताराम काय मुका बसे ना. राम राम. आता राम राम घालायचे बी लय प्रकार आहेत. गावात आलो आणि एखाद्यानं आदर राम राम घातला, राम राम महाराज. असं वाटते खरंच आदर यायचा. काय आम्ही गावात आलो त्याला असं संकट पडते. कपडे दिसतात बगड्यावानी, त्याच्या अंगाची आग होती. राम राम हो, हात जोडून लगे असे. त्याला वाटते की हे यम आले आपल्या गावात, नेता 10-5 हजार आता गावातले, तर टेन्शन येते. राम राम घातलं, त्याला बोलवलं. का अमुकजीच्या घरी पोरगी पाहायला तो सुंदर मुलगी पसंत आली, मुलानं पसंत केली, सोयरीक जुळण्यासारखी. ह्यो तिथं बसेल असते. सीताराम त्या दौलाला म्हणते, का रे दौला, तिला तर फिट येते म्हणतात. घातलं हो वांग्यात घोडं घातलं. कुठं फेडशील रे, तुले अशा काचकुऱ्या अंगाला लावून बोलल्या फोकानं आणाय पाहिजे.
सोयरिकी मोडू नका. आपला समाज आपला धर्म वाचवा. ऐका, छत्रपती शिवरायांचा छत्रपती छावा नावाचा एक पिक्चर आता आला, जर कुणी पाहिला असेल. कुणी नाही मारलं कुणाला. मुघलांनी छत्रपतीला आयुष्यात हरवू शकत नव्हते, कधीच हरवू शकत नव्हते. पण कुणी एक नालायक गणोजी आणि पुढचं नाव, दोन मुलं होते, विठोजी आणि खंडोजी, दोन सख्खे मेवणे. सख्या मेवनांनी संभाजीराजांना पकडून घेतलं, पकडून दिलं. आपल्याच लोकांनी आपलं खच्चीकरण केलं. होऊ द्या ना, एखादा चांगला सुसंस्कारित मुलगा असेल, 2-4 एकर त्याच्याकडे शेती असेल, माळकरी असेल, निर्व्यसनी असेल, कामाधंद्याला जात असेल, होऊ द्या त्याची सोयरी. काय अडचण काय तुम्हाला? अरे तुम्हाला काय त्याचे लेकरं बाळा वागवायचे? तुम्हाला करायचं काय नेमकं त्याचं? हे बोलणं गरजेचं आहे महाराज. आपल्या समाजात एवढं अवघड झालेलं आहे. आपला समाज या शब्दाचा अर्थ हिंदू समाजामध्ये, वैयक्तिक मराठा इतर धर्म सांगायला लागलो नाही, पण आपण आपल्यातच आज भावकी पाडायला लागलो, फूट पाडायला लागलो. एकुणेकाचा द्वैतभाव, मत्सर, मितूपणा, अहंकार यांनी आपलीच लोकसंख्या कमी व्हायला लागली. कालांतराने एक दिवस असा येईल, आपल्याच घरचा मुलगा आपल्या सख्या बापाच्या मातीला हजर राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. येणारा काळ फार घातक आहे महाराज, म्हणून सावध व्हा, वेळेत सावध व्हा. चला, माझा विषय चालला होता. मुलगा लग्नाला आला आणि लग्नाला आला, मुलगी बघायला चालला. मुलगी बघायला जात असताना ज्या गाडी बैलात बघून बसून चालला, ती गाडी बैल कशाची होती बाबा? लाकडाचीच होती. त्या लाकडाच्या गाडी बैलामध्ये बघायला गेल्यानंतर त्या ज्या घरी गेला, त्या घरामध्ये खुर्च्या होत्या बसायला, पलंग होता. तो पलंगही लाकडाचा आणि खुर्च्या सुद्धा. मुलगी पसंत केली, सोयरी पक्की झाली आणि घरी आले. आल्यानंतर लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर मंगलाष्टका म्हणायला मला सांगितलं. आमचे गजानन बाबा वाजवायला होते. सुंदर मंगलाष्टका म्हणणं चालू झाल्या. आली लग्न जयची राहिली ती म्हणतात, म्हणा म्हणा म्हणा, पुढचं म्हणा, पुढचं म्हणा. आणि जयचं राहिलं ना गजानन बाबा, म्हण नको रे बापा, पुढचं म्हण नको. बरं आहे ना, करमते ना असं म्हणलं की. काय जोर आहे हो, म्हणू का मग? आली लग्न घटीच मी पनवरा, जयची राहिली असतील त्या तारखे लिहून घ्या. घेऊन यावा घरा. चला, लग्न लागलं. लग्न लागलं. ज्या अक्षदा फेकल्या, त्या कशाच्या होत्या? ज्वारी म्हणजे वनस्पतीपासून, झाडापासून तयार झाल्या. तांदूळ सुद्धा झाडापासून तयार झाले. अक्षदा फेकल्या, लग्न लागलं. आणि लग्न लागल्यानंतर पूर्वीच्या काळात त्याला बोहल्यावरती बसवल्या जायचं. तो बोहलं सुद्धा कशाचं राहायचं? मधात काळी माती टाकायची, त्याच्यावर कोरी सतरंजी टाकायची, साईडला काय लावायचे? आवतं लावायचे. आवतं जुने, त्याचे दांड्या काढायच्या, फणं काढायची आणि ते आवतं लावायचे. ते सुद्धा कशाचे? लाकडाचे. लग्न घरी आले आणि घरी आल्यानंतर सुखा समाधानाने त्या ठिकाणी संसार चालला. आणि संसार चालत असताना हळूहळू वय वाढायला लागलं. त्याला मुलगा झाला आणि हा म्हातारा झाला. याला झोपायला काय होती? आपल्याकडे बाज म्हणतात, काही भागात खाट म्हणतात. त्या खाटेवरती, त्या बाजेवरती झोपला. ती बाज सुद्धा कशाची होती? बोला ना, कशाची? लाकडाची. कालांतराने तो थकला, चालता येईना. पोराने सुंदर बंगला बांधला, सुंदर फरशी टाकली. म्हाताराला चालायला गेलं, पाणी दिसलं नाही, सांडेल पाणी. म्हातारा जसं सटकलं तसंच मोडलं, गचकलं नाही, मोडलं. जसं उचललं तसं बाजावर टाकलं. म्हाताऱ्याला चालायला नंतर दिली काडी. आता काय सारखे ते वाकर नाहीत, काडी दिली. ती काडी सुद्धा कशाची? बोला. हळूहळू म्हातारं थकलं. ऐका, माणूस जिवंत आहे तोपर्यंत कोणताच पाहुणा राहू नका. गजानन बाबा अंगूर आणत नाही, चिकू आणत नाही, टरबूज आणत नाही, केळी आणत नाही, चिप्स आणत नाही, पेढा आणत नाही, गुलाबजाम आणत नाही, अजून काय काय आणतच नाही. जेव्हा म्हातारं थकलं आणि म्हातारं पडलं, मग असं नुसते वर डोळे असे आणि वर भीतीचे ते पत्र मोजाय वरचे असे. काही सप्त्याला नाही, काही पावती दिलं नाही, काही कीर्तनकाराला चांगलं म्हणलं नाही, काही साऊंडचा आवाज वाढू दिला नाही, काही कोण्या पकवाजाला चांगलं म्हणलं नाही, काही कोण्या गायकाला चांगलं म्हणलं नाही. कीर्तनाला जाणाऱ्या लोक म्हणे, हो ना तुम्हाला तो धंदा आहे, काही चांगलं म्हणलं नाही कोणाला. मग बसला असं वर तोंड करून पडलं. मग येणारे पाहुणे रावणे आले. मग असे 2-4 माणसं. आता मा स्वभाव विनोदी. मी गेलो एका जणासंग, म्हटलं पहा बरं म्हाताऱ्याला काय झालं तर. उठे का म्हातारं? पण म्हातारं लई पिलर होतं. चहा पियाला पाहिजे मी करले जायचं आहे म्हातारं.
म्हातारीच्या हाताची आगोड लागत नसे म्हातारीला. पायठच बस स्टँडवर चला चहा प्यायचा, नाश्ता करायचा आणि मग घरी यायचं. आता असे किलर असणारे म्हातारे ते काही साधे नसतात. मरताना काय मागतील सांगतात नाही. कोरोनाच्या काळात त्यानं काढली माळ, मग ते लखलं, झोपल्यावर मग असे मानवर डोळे 2-4 मारावं लोक आम्ही. बरं आहे का, ओळखलं का नाही, अशी मान हलवा जाई फक्त. ते नाही पण म्हणे ना, नुसती मान हलवे नंदी बैलावानी. अंगोर खाता का, अंगोर सस्ती येत, गोड येत मस्त. आता अटकते. पेढा आणला, पेढा आपल्या बाईनं पेढा आणला चांगला, मेकरच्या हॉटेलीतला. बाजारातली हॉटेल कोणती होती ती, लक्ष्मण मारते बंद झाली हो ती. पेढा खाता का, पेढा नाही, अटकते. ओळखलं का नाही. चिक्कू आणले, चिक्कू फोड खाणे एखादी. गुळचट जमत नाही. बरं म्हातारं मुक बसत नाही. तिथं जवळ आली माणसं की कसं होते, हात दाबा, हात दाबा. त्या बसलेल्या माणसाला काम लावते ती, हात दाबा लावल. कोणती लेख बाळाली ती म्हणून मग पाय दुखते, पाय दाब. लय हिंडलान मे करा, दाब पाय त्याचे. खात नाही काहीच. मग हळूच कोण आता मा असं भाव विनोदी, आम्ही आणलं यानं लॉकडाऊनमध्ये माळ काढून टाकली. ह्यो अंगोर खाणारा नाही, याला विचारा काहीतरी जरा असं. म्हणलं जमते का, आणू का जर्सी का आणा. हाय बस जर्सी का आणा. चपटी म्हणलं की जमते म्हणे. म्हणलं सोनाटीला चाललो, सोनाटी त्या फाट्यावर आता नवीन पापड तळा लागले. ते पापड आणू का, पापड. आता चिक्कू नरम आहे का नाही, अंगोर नरम आहे, पापड कडक आहेत. 2 आणा म्हणे, 2 अर्धी चपटीन 2 पापड आणा म्हणे. सांगा हो कसा देव भेटल हो. मेलं महाराज ते, आणि मेलं उचललं. म्हातारं उचललं आणि आणलं दारी आणलं. आंघोळ घातली गवताच्या पेंडीवर. ती गवताची पेंडीसुद्धा वनस्पतीपासून बनली, म्हणजे वनस्पतीमध्ये मोडते. ऐका, उचलला म्हातारा आणि कशावर झोपवला. हां, त्याला तिरडी म्हणतात, कोणी माड म्हणते. त्या तिरडीवर ते झोपवलं. ती तिरडीसुद्धा कशाची बाबा, लाकडापासून बनली. काय लबाड धंदा आहे महाराज. एवढं खोटं प्रेम आहे, आता काय सांगू तुम्हाला. गावोगावी नमुनेच पाहायला भेटतात. बाबा थोडं क्षमा मागून बोलतो, मला वेळेची मर्यादा आहे मान्य, हे सांगणं गरजेचं. लय लबाड प्रेम, लय म्हणजे अति लबाड प्रेम. एका गावात 70 वर्षाचा म्हातारा आणि 60 वर्षाची म्हातारी होती. आयुष्यभर महाराज काबाड कष्ट केले आणि चांगल्या पद्धतीनं आता संसार चालू लागला. मग संसार चालत असताना त्या संसारामध्ये चढ उतार होतच असतात. काही वेळेस सोयाबीनला भाव नसते, काही वेळेस उडदाल नसते, काही वेळेस मुगाल नसते, काही वेळेस तुरील नसते. पण हळद पेर लावेल होती त्यांना 2-4 एकर. मरायच्या साली जोरदार हळद झाली आणि म्हातारं वाहिलं होतं पोरातून. हळद झाली बाबा, हळद इकली आणि म्हाताऱ्यानं कमरेला सोन्याचा पट्टा, म्हणजे त्याला काय म्हणतात करगुडा, आणि हातात ब्रासलेट, एक साखळी, अंगठ्या, आणि कानात जोरदार अशा बसतं. जोरदार ह्या आणल्या बाळ्या. असं हालत आहे म्हातारं. लुटू बाळ्या हळद. त्या म्हातारं असं पिवळं जरतच होऊन आलं ना महाराज. आणि म्हातारं मेलं. काय बाया गळे काढतात ह्या, कायच वर्णन करावं याच्या आवाजाचं. तुम्हाला चालत म्हणतात नाही, ढेंगडे महाराज त्या रागात. बटाटे बाबा तुमचा तर स्वरच लागत नाही. नंदू महाराज तर कोणीकडेच नाहीत लागत त्या रागात. त्याला 5 पांग्या राग म्हणतात. 5 पांग्या राग. तो पांगते असा हळू. इतकं खोटं प्रेम. जिवंत असताना काहीच खायला आणणार नाही आणि मेल्यावर त्याच्या पुढं नानाविध प्रकारचे पदार्थ आणतील. म्हातारं मेलं, पडलं, म्हातारी लागली लढायली. मोठ्यानं गळे काढले आणि गळे असे काढू लागली. सगळं खोटं प्रेम महाराज. या जगतामध्ये आपल्यावरती खरं प्रेम करणारा कोणी नाही, संत आणि भगवंत सोडले तर कोणी नाही. ऐका, समर्थ सद्गुरू श्री गजानन बाबांच्या दरबारामध्ये सेवा चालू आहे. म्हातारी रडायला लागली आणि म्हातारी रडत असताना 2-4 गावातल्या बाया तिथून चालल्या. पण म्हातारं मेलं तिला सांगता येईना ना.
मग जोऱ्यान गळा काढा. आता चांगले होते व आणि अचानक कसे पडले माय कोणी तर धरान. अहो बंद गाव जमा झालं, बंद गाव जमा झालं, बंद गाव बातच तर. अहो आता सका पाटील होते कसं काय गेले, सका पाटील होते कसं काय, माझ्या संगच्या अभिलान अहो कसं काय गेले, कसं काय गेले. बंद गाव बात जमा झाला, जमा झाले महाराज. म्हातारी आवरेच ना, सारा जीव पैशात. मग आता या बायाचा असं महाराज हळवं म्हणे, लय हळवं म्हणे. हरणाचं काळीज, हरण काळजी ज्या माणसाला म्हणतात, हरणाचं काळीज आणि माय मावल्याचं काळीज सारखंच आहे बरोबर. दुश्मन जरी मेला पण यायच्या डोळ्याला 2 धारा 2 अश्रू येतात, म्हणजे येतातच. माणसं तेवढे कठोर असतात. यायन भजन म्हणलं तरी स्वरात म्हणतात, लढल्या तरी स्वरात, पुन्हा स्वरात स्वर देतात, स्वरात स्वर. म्हातारी दमली लढू लढू गजान बाबा. आता काय करा, म्हणजे वरची पट्टी खाली आली, आता काय करा माय, मले कशाले ठेवलं व चालले गळे काढणं चालू. मग शेजारच्या बाया नवीन आलेल्या न दमलेल्या नाहीतर नाही आल्या की अवकाश काय गेल्या व, आणि आता बापू चांगले होते ना. नाहीतर ना स्वर त्याच्यात मिसळला की हे पहिला खर्च खाली लागेला असते, मग ती दमते. मग मग 2-4 माणसं बापू सारखे येतात, बाई तोंडान बोल, तोंडान बोल. मी म्हणलं बाकीचे लोक कशाने बोलतात, सारे लोक तोंडानच बोलाले. म्हणलं म्हातारी काहून लढा लागली, मरू दे चांगलं झालं म्हणलं म्हाताऱ्याचं. चालता चालता मेलं म्हातारी म्हणे बापा मग जाऊ द्या. आता ती जरा दबली, धोत्रावाल्याला पाहिलं की दबतात जराशे लोक. दबली म्हणलं उचला आंघोळ घाला बरं म्हातारा, घ्या बरं तारी. आंघोळ घातली, म्हातारं उचललं. म्हातारीच्या लक्षात आलं म्हाताऱ्यानं 4 एकरातली हळदी केले. आयो लबाड प्रेम, असे गळे काढू लागली. कोणी मला हिर दाखवा न, छाती बडो बडो घेत आहे. आता खरं सांगा, त्या म्हातारीने गळे काढणं चालू केले बाबा. असे जुने माणसं होते. आता म्हाताऱ्याचे कपडे काढल्यावर म्हातारं पिवळं जरत, हातात अंगठ्या, कानात बाळ्या, कमरेले करदुडा, गळ्यात साखळी. 4 एकरातली हळद काय सस्ती गेली असेल का ती? हा थोडा पैसा झाला का तो ढेगडे महाराज? एवढं सोनं घालून म्हातारं पिवळं जरत. म्हातारी म्हणे, म्हातारं उचललं तर म्हाताऱ्याचे हात असे हलू लागले. आता जीव गेलेल्या माणसाचं असे हलू लागले. गजान बाबा इकडे पाहणे का, असे हलू लागले, असे हलू लागले. अहो बाई त्याचे बोट कसे चमका लागले व. हे 2-4 माणसं म्हणत अरे अंगठ्या काढा, अंगठ्या राहिल्या काढायच्या, अंगठ्या काढा. घेतल्यान काढून अंगठ्या काढल्या महाराज. आणि अंगठ्या काढल्या हातातल्या, म्हातारी जवळ दिल्या. पोरगी बसवली होती जवळ, त्यातल्या अंगठ्या जवळ ठेवल्या पोरीनं. म्हातारा उचललं, म्हातारा असं मान असे हाला लागले. काय म्हण लागते माहिती ना तुम्हाला, तुम्ही काय नवीन आहे काय ते. म्हातारा चाललं की कानात त्या बाळ्या कशा डुल्लू 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 हालत व. 2-4 माणसं म्हणतात अरे बाळ्या काढा बाळ्या. कोणी म्हणे महाराज यात तुटत नाहीत. अरे आळकी द्या ना तोडा. म्हातारी थांबत नाही. आळकी द्या ना बाळ्या तोड्या, बाळ्या काढ्या, कमरचा करदुडा काढा. म्हातारं उघडं केलं, आंघोळ घातली, ताटीवर टाकलं, उचललं. म्हातारी म्हणे मला जगायचं नाही, कोणीतरी मला हिर दाखवा. आता मला तुमच्या माईच्यान खरं खरं सांगा. ऐका आता हसू नका. त्या म्हातारीनं त्या म्हाताऱ्या संग 60 वर्ष संसार केला. किती वर्ष केला? पूर्वीच्या काळात बोर नव्हते. हे जे बोरवेल आपण आता पाण्याची सुविधा केली गजानन बाबा, हे पाण्याची व्यवस्था नव्हती, नळ नव्हती. विहिरीहून पाणी आणायचं, धुण्यासाठी विहिरीहून, भांडे घासायले हां तुम्ही फक्त पुढचं म्हणत हां, आंघोळ करायले हां, आणि म्हातारी मेली म्हणून पाणी आणायला म्हातारं हिरीहूनच. म्हाताऱ्यानं पाणी हिरीहून भरलं, म्हातारीनं पण पाणी. 70 वर्ष 60 वर्षाच्या म्हातारीनं सारखं त्या विहिरीहून पाणी भरलं. खरं सांगा तुम्हाला, तुमच्या शेजारच्या जे शपथ आहे, त्या म्हातारी हिर माहीत नसेल का? माहीत नसेल. पण मोठ्या 2-4 माणसं धरायला लागले की आवरल्या कुत्र्याले धरलं की म्हणजे मला कोणी हिर दाखवा न. तितक्यात मी गेलो. त्याला काय म्हणते म्हातारी, हिर दाखवा. आर म्हणलं दाखवू नका, उचला नाही टाका. म्हातारी एका मिनिटात थंडीगार झाली.
म्हातारं उचललं, सरणावर टेकवलं. जी तिरडी होती बाबा, ती तिरडी सुद्धा कशाची? लाकडाची. सरणावर टेकवलं, ते सरण कशाचं? लाकडाचं. पेटवायची माचीची काडी वापरली, ती सुद्धा आधी जळालं, राग झाली त्याची. जन्मापासून मरेपर्यंत आपल्यावर उपकार कोणाचे येतं? बोला ना, कोणाचे येतं? मग खरं सांगा, प्रत्येकानं जन्माला आल्यानंतर कमीत कमी 2 झाडं तरी लावली पाहिजे का नाही? किती झाडं? किती झाडं? आजपासून निर्णय करा. धन्यवाद. आपला वाढदिवस जर 25वा असला तर आपण 25 झाडं वाटा. निदान त्यातले 10 तर वाचतील. आपण जन्माला आलो याचा फायदा. अरे, या ऑक्सिजनची किंमत आपल्याला या कोरोनाच्या काळात कळाली. पैसा गडगंज श्रीमंत लोक, पण पैसा फेकून ऑक्सिजन मिळाला नाही. मग हा ऑक्सिजन जर आपल्याला शुद्ध प्राप्त करायचा असेल तर झाडं लावल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून झाडं लावा आणि झाडं जगवा. हा तुमच्या गावात सुंदर संदेश दिला. याचं पालन तुम्ही करणार मला माहिती आहे. रविश्चंद्र घना वृक्ष नदी, नदीचे अगणित उपकार आपल्यावरती आहेत. आपल्या गावामध्ये नदी आहे. या नदीने अंतरंग तर शुद्ध होतच, वरपंगाने आपण शुद्ध होतोच, पण अमंगल असणारा हा बांधा, तिचं नाव जरी घेतलं तर पवित्र होतो. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ पापे जाते भंगा, सकळ पापे जाते भंगा, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. सकळ दोष जाती भंग, सकळ दोष जाती भंग, दृष्टी पडता म्हणून त्या गंगा मातेचं स्नान आपण जरी त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावरती जाऊन आपल्याला स्नान करायला मिळालं नसेल, जरी आपण त्या प्रयागराजच्या कुंभात गेलो नसशील, तरी सुद्धा रोज सकाळी आंघोळ करत असताना वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाते भंगा. आपले संपूर्ण पाप घालवण्याची ताकद कोणात असेल तर एक सज्जनाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला पुण्य मिळत असतं. एक आणि दुसरी गोष्ट, गंगा मातेचं नाव घेतलं की आपलं समूळ पाप नष्ट होतात. आता काही माणसं म्हणतील महाराज आम्ही दुसऱ्याच्या धोऱ्यावर पेंड्या कापून आणतो, काही म्हणतील महाराज आम्ही सुडीच फुकून दिली, काय म्हणत असतील महाराज अमुकच केलं तमुकच केलं. ते पाप नाहीसं होत नाही. अंतरंगामध्ये चुकून चालता चालता तुमच्याकडून पायाखाली मुंग्या मेल्या, किडे मेले, कीटकं मेले किंवा एखाद्या चांगल्या माणसाची निंदा आपल्या मुखातून घडली तर ते पापातून आपण मुक्त होत असतो. ऐका, रविश्चंद्र घना वृक्ष नदी, गावश्च गावश्च नाम गाय. गायीचे अगणित उपकार आपल्यावरती आहे. गाय जिवंत असताना पवित्र, गाय मेल्यानंतरही पवित्र. ऐका, गायीच्या खुरा पवित्र, गायीचे पाय पवित्र, गायीचे शेपटी पवित्र, शेपटीतले केस. जर त्या केसाने भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये एक श्लोक आहे, तो श्लोक म्हणून जर तो पेटीमध्ये बांधला तर एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. त्या गायीच्या केसांनी बाबा तुम्हाला कधीही दृष्ट लागणार नाही किंवा कधीही विपरीत तुमच्यासोबत होणार नाही. मुखातून मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकलं. ऐका, त्या गायीचं जिवंत असताना ज्यावेळेला दूध पितो, गावरान गायीचं, बरं गावरान गायीचं दूध पवित्र, तिचं गोमूत्र पवित्र, तिचं शेण पवित्र. गाय जिवंत असताना पवित्र, गाय मेल्यानंतर पवित्र. प्रत्येकाच्या घरामध्ये गाय असावी, गाय सांभाळावी. ऐका, सांगणारे भरपूर झाले पण करणारे कमी झाले. म्हणून आता आमच्या महाराज लोकांनी तेच धरले, आई सांभाळा गाय सांभाळा, आई सांभाळा गाय सांभाळा. कोणीच म्हणत नाही बाप माझा मायेचा सागर, दिला त्याने जीवनाला आधार. म्हणतात का सगळे आईचेच गुणगान गाणाऱ्या कविता आहेत महाराज सगळ्या. बरं ऐका, हो ते सांगतो ना शेवट.
सगळं सांगायला लागते. काय काय सांगावं होता बायाचं नेमकं सांगितलं, आता माणसाचं सांगायला लागलो. आता टाळकर यायचं राहिलं, आता साऊंडवाले यायचं राहिलं. ते मेल्यावर कोण सांगावं, आपल्याला सांगणे ते. चला विनोदाचा विषय सोडा. गायीचे अगणित उपकार आपल्यावरती आहेत. भगवान हनुमंतरायाची मूर्ती आपल्या गावामध्ये असेल, देव मंदिर असेल हनुमंतरायाचं. दक्षिणमुखी का? दक्षिणमुखी ऐका. दक्षिणमुखी हनुमंतरायाची सूर्यनाडी, थोडं ऐका बरं. दक्षिणमुखी हनुमंतरायाची सूर्यनाडी सतत चालू असते, सतत, अर्धा क्षण सुद्धा बंद नसते. म्हणून दक्षिणमुखी मारुतीरायाच्या कधी नादी लागायचं नाही. त्याची उपासना केली, भक्ती केली, फळही तसंच देतो. पण त्याच्या दारातला लाईट जरी चोरून आणला, याचे लाईटच घालवते देव. एवढा खराब आहे आणि तेवढाच चांगला आहे. जेवढी ताकद त्या हनुमंतरायामध्ये तेवढी ताकद गावरान गाईत आहे. गावरान गाईची सूर्यनाडी अखंडित चालू असते. म्हणून गाईला ऊन कधी लागत नाही, लक्षात घ्या. गाईला ऊन कधी लागत नाही. म्हणून गाय सांभाळा. संपला विषय माझा. आणि शेवटचा मुद्दा माझा असा आहे, ऐका. सज्जन, आता सज्जन म्हणायचं कुणाला, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मी छोटा प्रश्न विचारतो की आपल्या बोरी गावामध्ये सज्जन माणसं कोण कोण आहेत, सज्जन माता मावल्या कोण कोण आहेत? एकदा हातच वर करा तुम्ही. मी चहा पिऊन येतो तर रेंगडे महाराज तुम्ही मोजा कोण कोण येता. ऐका, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. मग हे सप्ताह कोण करायला लागलं बरं? दुर्जन कोण कोण येते? एकदा हात वर करा बरं. चोपदार मोजान तुम्ही. 1 2. अहो आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. आपण तुकोबराय सुद्धा होत नाही आणि आपण रावणही होत नाही. देवाला आपला पत्ताच माहिती नाही. देव भेटल कसा? एक तर तुम्हाला सज्जन व्हावं लागेल, नाही तर दुर्जन व्हावं लागेल. आपण झालो आदले मधले, आणि आदल्या मधल्याला दुर्जन व्हायचं का सज्जन व्हायचं याची वाटचाल जर कळून घ्यायची असली तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये यावं, कीर्तन ऐकावं, कथा ऐकावी, हरिपाठ ऐकावा आणि याच्यातून ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि आपण सज्जनाकडे वाटचाल करावी. ऐका, सज्जन म्हणायचं कुणाला? आता पाहता सगळ्यांना ही बातमी माहिती आहे. वृंदावनामध्ये प्रेमानंद बाबा म्हणून आहेत. सगळ्यांच्या मोबाईलवरती पिवळे वस्त्र धारण केलेले प्रेमानंद बाबा आहेत. सज्जन कुणाला म्हणायचं? ऐका, 2ही किडन्या फेल, डॉक्टरांकडे गेले आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की महाराज तुम्ही जास्त काळ टिकणार नाही, जगणार नाही, तुमचा वेळ संपला, तुम्ही मरणार. महाराजांची श्रद्धा, सज्जनाची ताकद सांगायला लागलो. सज्जनाचं अंतकरण एवढं द्रवीभूत असतं, एवढं पवित्र असतं. आणि ते सज्जन महात्मे वृंदावनामध्ये वास केला. आणि वृंदावनामध्ये वास करत असताना तिथे राहिले आणि राहत असताना एका किडनीला नाव दिलं राधा आणि एका किडनीला नाव दिलं कृष्ण. आणि ह्या दोनही किडन्या नसताना आज प्रेमानंद बाबा 10 वर्ष झाले जिवंत आहे. डॉक्टरांनी सांगितल्याच्या नंतर. ही ताकद सज्जनाच्या अंतकरणातला पवित्र भाव असण्याची. त्यांची भावना एवढीच, राधेशिवाय कुणाचं नावही घेत नाहीत ते. कुणाचंच नाव घेत नाही. कितीही मोठा मनुष्य त्यांच्या दर्शनाला गेला तरी तेवढंच. कारण का? त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर राधेशिवाय पर्याय नाही. म्हणून त्या राधेचं भजन अत्यंत गोड गातात ते. एका ठिकाणी म्हटले, काहे तेरी अखियों में दीवानी मेरा कृष्ण दीवानी, प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी. दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी. अखियों में पानी,
भजल्यानंतर मीराबाईला सुद्धा कृष्ण मिळाला आणि भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना अगणित प्रमाण आपल्याला सांगता येतील. त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता तो प्राप्त करायचा असेल तर एका सज्जनाच्या डोक्यावरती चरणावरती डोकं टेकवावं लागेल आणि नंतर आपलं अंतःकरण द्रवीभूत झालं रे झालं की आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही, आपण सज्जन झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, आपलं जीवन आपण कधी जाणार याचा भरवसा अजिबात नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, अरे वारे सावध मायाशा काही नचले मग गळा पडेल, असा पुढे हुशार आहे बरोबर सगळा राम राम स्मराधी. म्हणून वेळेत सावध व्हा. एक क्षेपक भजन आहे बाबा, पण फार सुंदर आहे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावळे मूर्ती तुझ्या पांडुरंगाची, अशीच्या पांडुरंगाची. असं गोड ऐका वाटते का नाही? क्षेपक भजन आहे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. म्हणून वेळी सावध व्हा. कोण कधी जाईल सांगता येत नाही. तुमचंही जग नाही, माझंही जग नाही. कधी कोण जाईल सांगता येत नाही. म्हणून वेळेत सावध व्हा. एका संतांच्या चरणावरती विनम्र भावने प्रतिपादन करायचे आणि आपण आपल्या अभंगाकडे यायचे. साधूच्या चरणावरती भाव ठेवल्यानंतर आपल्याला सज्जनत्व प्राप्त होत असतं. जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने सज्जनाचं महत्त्व सांगत असताना काही घटकाचं वर्णन करतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. दीपानाही पाटी ओटी अंधकार, दीपानाही पाटी ओटी अंधकार.
कुमार कुमार हरे 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 कुमार 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 सज्जन 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 म्हणायचं कुणाला? जगद्गुरु तुकोबाराने अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये 2 उदाहरणं दिले, पहिल्या चरणामध्ये 2 उदाहरणं दिले. वेळेची मर्यादा म्हणून डायरेक्ट दुसरं चरण सांगितलं. ऐका. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कवनी अंग. पहिल्या चरणामध्ये 2 उदाहरणं दिले, एक चंदन दुसरं परिस. ऐका. चंदनाकडे चांगले गुण आहेत, 2 चांगले गुण आहेत. ते तुम्हाला शीतलता प्राप्त करून देतं. दुसरी गुण सुगंधित तुम्हाला करतं. प्रत्येक पदार्थाला सुगंधित करण्याचं काम चंदन करतं, पण त्याच्यापाशी अवगुण पण आहेत. चंदन त्याच्या सानिध्यामध्ये आलेल्या प्रत्येक वृक्षाला सुगंधित करतं, पण बोरीला आणि वेळूला सुगंधित करू शकत नाही. हा त्यातला अवगुण. तेच वेळू संतांच्या सानिध्यामध्ये आले, सज्जनाच्या सानिध्यामध्ये आले की आमच्या ज्ञानोबा तुकोबाराने खांद्यावरती घेतली आणि ती माझ्या जीवेची आवडी पंढरपुराने गुढी. त्या वेळूला साक्षात पांडुरंग परमात्मा म्हणून आमच्या ज्ञानोबरायांनी पूजलं आणि तीच आपल्या खांद्यावरती पताका घेऊन पंढरीची वारी केली, जी की तुम्ही आम्ही करत आहोत. ऐका. चंदनामधले गुण संपले, अवगुणही सांगितले. परिसामध्ये 2 गुण आहेत. एक गुण असा, डिबी खालीच धाड नका पडू. इथं लाईट आहे फुल, असं नका करू. 5 मिनिटात झालं कीर्तन. आता टावर खालीच रेंज नाही म्हणल्यावर कसं करावं? मागचे तर आनंदानं झोपत असतील. झालं 5 मिनिटात. हे म्हणजे घरावर दरोडा आहे, डायरेक्ट दरवाजावरच बसवलो ना मी. ते मग लय बोल नाही ते मला, पण आता वेळ कमी आहे, जाऊ द्या, झोपू नका बाबा. चला. कीर्तन बोर व्हायला लागलं का? कीर्तन बोर होत असेल तर एकदा टाळी वाजवा जोरदार. मरा तुमच्या बोरीतल्याच लोकांच्या पोटी. अरे बाबा, असे कसे काटाळ वांगे आहात तुम्ही. कीर्तन बोर व्हायला लागतं तुम्हाला. तुमच्यासाठी आता किती लांबून आलो. मी तिकीटं बी फोटो काढून आणले. तिकीट आहे जे ये दाखवायले. मी आदिलाबादच्या पुढे होतो दाजी. तिथे एक रामपूर नावाचं काम आहे, सगळी तेलुगू भाषा. काही समजे ना त्याले. गळे काढले म्या, गाणे म्हणले, काय नाही, फक्त असे पाहत ते. मी आणलं काही लय जोर काढण्यात मजा नाही. जय विठ्ठल केलं, पाकिट घेतलं. पाकिट विसरलो नाही, काळजी करू नका, घेऊन आलो आणि तिकीट दाखवायसाठी आलो. ऐका, मी काय सांगू लागलो, हे असं असतंय मग तुमचं. हां, कीर्तन जाऊ दे, संपला विषय माझा. परीस नावाचा जो धातू आहे, त्या परिसाचं सोनं करण्या, परिसामध्ये एवढी क्षमता आहे. लोखंडाला स्पर्श केला रे केला की त्याचं काय करतं ते. सोनं काय तोळा आहे आता? 84 का 85 हजार रुपये तोळा झालं म्हण दाजी. 87,000. आपल्या जवळचं इकायचं आपल्याला कोणाला घ्यायचं असलं तर. नकली आहे बोटा ते. घ्यायचं असलं कोणाला तर देऊन टाकू 80नच. ऐका, काय अवघड आहे महाराज. या देशामध्ये सोन्याच्या चिमण्या होत्या म्हणतात. सोन्याच्या चिमण्या त्याला मराठीत म्हणतात. आता त्या चिमणी शब्दाचा लय अपभ्रंश करून टाकला या मराठी गाण्या आहे ना. एवढं कट कर बरं. तुझी चिमणी उडाली बुर्र. आता ही चिमणी म्हणले की लोक इकडे पाहतात. ही चिमणी नाही, ह्या चिमणी आपल्या ह्या ज्या उडत होत्या ना, ह्या सोन्याच्या होत्या. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय भारती जय भारती. सोन्याच्या चिमण्या होत्या, सोन्याच्या चिडिया होत्या. आता सगळं धुवून नेलं ते आहे ना. अवघड आहे महाराज. तो परीच जर कुणाला सापडला तर लोखंड आपल्याकडं आहे. गजानन बाबा, लोखंड आपल्याकडं लागल तितकं आहे. जर सापडला कोणाला तर घेऊन या. त्या परिसाकडे एक चांगला गुण आहे, या लोखंडाला सोनं करतं. आणि एक अवगुण आहे, खापरा परीस काय करी. त्या खापराला लावला त्या खापराचं सोनं होत नाही. तसा अवगुण आमच्या तुकोबारायाकडे, ज्ञानोबारायाकडे, आधी करून सकल संतांकडे नाही. कुणी या खटनट या रे आणि शुद्ध होनी. असे साधू संत, असे सज्जन मिळाले. दुसरं उदाहरण दिलं, दीपाना ही पाटी. दिव्याचं उदाहरण दिलं. मी तुम्हाला सांगितलं, दिवा लावला, दिवा लावण्याकरता दिव्यामध्ये तेल टाकावं लागतं, वात लावावी लागते, तेव्हा प्रकाश देतो. पण
त्रास देतो हा झाला चांगला गुण, पण त्याच्यातले अवगुण तो देवळीमध्ये ठेवल्यानंतर देवळी काय करते, त्या देवळीचा मेकअप करते, तो देवळी काळी करून टाकते, हा त्यातला अवगुण. तेल संपल्यानंतर दिवा विझतो, त्याला काय लागतं खायला, तेल लागतं. तेल लागल्यानंतर त्यात वाट टाकावी लागते, म्हणजे अनेक घटक टाकल्यानंतर दिवा पेटतो, हे त्यातले अवगुण आहेत. चला, दिव्याखाली सुद्धा वरती प्रकाश असतो, दिव्याखाली, म्हणून जुने लोक म्हणतात लय नको बोलू त्या बुडाखाली, हे असं. तर त्या दिव्याखाली अंधार हे त्यातला अवगुण. ऐका, तसं आमच्या संत महात्म्याकडे नाही, तसं आमच्या सज्जनाकडे नाही. दीपा नाही पाठी, पोटी अंधकार, आणि सर्वांगाने साखर गोड आहे, पण त्या साखर जरी गोड असली, जरी सगळ्याला चालत असली, पण एका माणसाला जमत नाही. आहे का नाही ना, काय अडचण नाही, गुळ हाणायचा इथं, हे मोकळं होते सगळं. ज्या माणसाला शुगर आहे, ज्या माणसाला मधुमेह आहे, त्याला गुळ जमत नाही, गोड जमत नाही, म्हणजे तिच्यातला काय हा अवगुण आहे. हे चारही घटक तुकोबाराने सांगितले. चंदनासारखा अवगुण, परिसासारखा अवगुण, दिव्यासारखा अवगुण आणि साखरेसारखा अवगुण आमच्या संतांमध्ये नाही. शेवटच्या चरणात तुका म्हणतय सजना पासोने, तुका म्हणतय सजना पासोने, तुका म्हणते सजना पासोनी, तुका म्हणते सजना पासोनी, तुका म्हणतय सजना पासोने, तुका म्हणतय सजना पासोने, तुका म्हणते सजना पासो, तुका म्हणे तैसा सजना पासुनी. पाहता बघून मिळते ना, पाहता बघून मिळते ना, मनाई पाणी पोटी अंधकार, सर्वांगी साखर की गोड. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या चारही घटकासारखे अवगुण तुकोबारा सांगतात एका सज्जनामध्ये नाही. सज्जन म्हणजे साधू, म्हणून कलियुगामध्ये साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, अशा महान तपस्वी साधूच्या दरबारामध्ये सेवा आहे. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या दरबारामध्ये काय माझ्यासारख्या एका छोट्या पोपटाने येऊन पुटू 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 बोलावं, तो माझा अधिकार नाही. हे बरोबर बोलू नका रे, गजानन बाबाच्या मागची पुढे या, बरं इकडं या, इकडं पुढं. चहा करणारे आरामान करा. चला बचाटे बाबा, नंतर एक चाल म्हणा तुम्ही भैरवीत, काय अडचण नाही, पण एक 5 मिनटं बोलायचं आणि कीर्तन संपवायचं. 10:30 वेळ होती, एक 5 मिनटं पुढे गेली, क्षमा मागून 5 मिनटं घेतो. ऐका, या जगामध्ये 2 माणसांचे उपकार आपल्यावरती अगणित आहेत महाराज. आपल्याला देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल, आपल्याला देव मिळावा असं वाटत असेल, तर एका सज्जनाची संगती घडणं महत्त्वाचं आहे. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, सज्जना संगती करावा उपवास. सज्जनाच्या सोबत राहून उपाशी राहायची वेळ आली तरी चालेल. चारित्र्य संपन्न माणसाच्या सोबत राहिल्यानंतर माणसाला उपवाशी राहायची वेळ आली तरी चालेल, पण बंधुड्या लोकांची संगत करू नका आणि आयुष्याची माती करून घेऊ नका. तरणे बाण पोरं महाराज व्यसनाच्या नादी लागायला लागली, आता डीजेवर नाचायला लागली, दारू प्यायला लागली, नानाविध प्रकारचे व्यसनं करायला लागली. ज्या बापाला म्हातारपणी सांभाळायचं, त्या बापाला त्या तरण्या पोराला खांदा द्यायची वेळ येते. याच्यासारखं मोठं पाप कोणतं या जीवनामध्ये? अरे ज्या बापाच्या समोर तरणा बाण मुलगा जात असेल, त्या आईवडिलाला काय वाटत असेल? म्हणून सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती, व्यसनापासून दूर राहा. दुसरी गोष्ट फॅशन. आता काही लोक खळे मागा येणारे महाराज रायडर गाडी घेऊन खळे मागा यायला लागले. रायडर गाडी घेऊन मग सांगितलं मी यायला, गहू काढा आज. मी कदरून आलो तिकडं 8 दिवस, भात खाल्ला, तांदूळ तेलंगणात घरचे गहू वाचवायसाठी. ते मला म्हणत खळं, म्हणलं मी आज खळं मागाय बोरील चाललो, तुम्ही तिथं चला. रायडर गाडी घेऊन खळं,
बाया बोलू देत नाही. महाराज तुम्हाला काय कळते का नाही, सोयाबीनचं दिलं तुरीचं दिलं खळं, आम्ही काय खावा म्हणलं. त्या रायडर गाडीचे मोटरसायकलचे चक्के काढून शिजवून खाय. 2-2 लाखाच्या गाड्या खळे मागणार आहे जवळ. आपला अजिबात त्याला विरोध नाही, पण आपणही आपला प्रपंच सुधारला पाहिजे. आपणही आपल्यात एकी असणे गरजेचं आहे. माझा तो विषय नाही सांगण्याची, मला काही गरज नाही त्या गोष्टीची, परंतु आपण व्यसनापासून आणि फॅशनपासून दूर राहिलं पाहिजे. काय झालं रे? हा काय करत नाही तो, माझ्या धोत्रात बी होता इथं गेला तिकडे, काय नाही करत तो. काय काळजी, गरीब आहे तो, काय करत नाही तो. झालं आता काय करावं, घरी गेलं लेकरं सुसू देत नाहीत, एसटीन गेलं लेकरं सुसू देत नाही, कीर्तनात आलं बरं मग आता लेकराशिवाय तरी आहे तरी कोण कीर्तनात, या गोपाळाशिवाय. झालं 10 मिनटं राहायचं बाबा. म्हणून चला सुंदर नियोजन आहे. ऐका, ज्या छत्रपतींच्या राजवटीमध्ये आपण राहतो त्या छत्रपतींचा उत्सव आता अवघ्या 2 दिवसावर आला. किती दिवसावर आला? 2 दिवसावर. माता मावल्या हो, तुमच्या पोरावर आणि तुमच्या पोरीवर लक्ष ठेवायचं. सगळ्यात जास्त काम जर कोणाचं असेल तर तुमचंही. घरातून मुलगा शिवजयंतीला जात असताना 1 रुपयाही त्याला द्यायचा नाही, व्यसन जर करत असेल तर. आणि तो जर शिवजयंतीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवत असेल, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मिरवणूक निघत असेल आणि तिथं तो सहभागी होत असेल, ध्वज लावण्याकरता, छत्रपतींना स्नान घालण्याकरता, अरे या जगतामध्ये अगणित माता झाल्या, पण एक माता पुण्यवान झाली महाराज. त्या मातेच्या पुण्याईने चाललं सगळं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जगत कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. गोरख बांधिल या कौलागडाला, गोरख बांधिल स्वराज्याचे त्या कर्णागडाला. बाबा जबाब तुम्ही बसलेले झोपा नका काढू, टाळी वाजवायची, हात वर करा सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की. त्या कोपऱ्यातून आवाज आहे ना, माता मावल्या तुमच्या पोटी राजे जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर. महादेव. बाबाचा 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 बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. इथं म्हणलं तितका जोर येते. शिवजयंतीत कसा उत्सव असला पाहिजे, कारण का या भूतलावरती अरे स्त्री लंपट असणारे राजे अगणित आहेत, अगणित, त्याचं गणितच नाही. पण कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची बोळवण करून असं म्हणतात की त्या स्त्रीने जर पानाचा विडा खाल्ला तर तिच्या घशामधून पोटामध्ये जात असताना दिसत होता. किती नाजूक असेल. ती कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपतींच्या समोर आली. छत्रपतींनी सांगितलं, माता तुमच्यासारखी जर आमची आई सुंदर असती तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. असा राजा पुन्हा होणे नाही. का? एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर.
सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर म्हणून त्या छत्रपतींची जयंती अगदी जवळ आली 2 दिवसात आली अत्यंत सुंदर उत्सव करा आणि शेवटचं एक वाक्य बोलायचा विषय संपला जन्मभर ज्या अन्नदात्याचं ज्या शेतकऱ्याचं आपण खातो ना झोपताना एकदा त्याची आठवण करून झोपा आणि दुसरी गोष्ट जे अन्न ज्याचं शरीर रात्रंदिवस त्या सीमेवरती उभं राहतं आणि आपल्यासाठी खांद्यावरती बंदूक घेऊन अहोरात्र कोरोनाच्या काळामध्ये सगळ्याला सुट्ट्या होत्या बाबा पण आपल्या या वैद्यकीय क्षेत्राला आणि सैनिकाला सुट्टी नव्हती पण सैनिकाच्या खांद्यावरती बंदूक घेऊन तिकडे बर्फाळ प्रदेशामध्ये उभे राहून आपलं रक्षण केलं म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आपण काय केलं पाहिजे स्मरण केलं पाहिजे टाळी वाजवली पाहिजे झोपताना एकदा तरी त्यांचं आपण नाव घेतलं पाहिजे एक शेवटचं थोडंसं हे करायचं आपल्याला म्हणायचं का मीटर वाढल पुन्हा परिणाम होतील मीटरचे वाढू द्या दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए एवढंच म्हणून हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे तुझको दिल कुर्बान है हम तेरे लिए दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे चला तुम्ही सगळेजण कंटाळले आता 2 मिनिटं सगळ्यांनी हातवरती करायचे भजन करायचे चाल होईल 2 मिनिटं बरं करा सर्वांनी हातवरती करा ज्यांना ज्यांना हात आहेत तरुण मंडळी मागे बसलेले बाहेर वट्यावर बसलेले हातवरती करा सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हात आहेत ते तुम्ही असे हातवर करा चहा झाला का पोरो आना इकडे जरसा इंद्रायणिका चल भी बोले श्री मुक्ताई माऊली इंद्रायणिका चल भी बोले
हे मुक्ताई माऊली त्र्यंबक निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली निवासी दादा हे मुक्ताई आनंद निवासी माऊली बोले श्री मुक्ताई माऊली निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली निवासी दादा बोले श्री मुक्ताई श्री मुक्ताई माऊली हो जय मुक्ताई माऊली मुक्ताई अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री मुक्ताई माऊली अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री मुक्ताई मुक्ताई माऊली हो मुक्ताई माऊली मुक्ताई माऊली हो मुक्ताई मुक्ताई माऊली हो मुक्ताई मुक्ताई माऊली हो मुक्ताई गणगणगणात बोलते गणगणगणात आता या सगळ्यांना म्हणलं बाबा वाजू वाजू दमले, हे म्हणणारे बी दमले. आता गजान बाबाचं भजन तुमच्याकडून म्हणून घ्यायचं. चालू द्या ना, 12 वाजे लोक चालू द्या. त्या सांगितलं मीटर वाढलं तरी चालू. 2 मिनिटात सगळ्यांनी म्हणायचं भजन बरं का. म्हणता ना. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते म्हणा म्हणा आवाज येईना. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले ब्रह्मांड महाराज योगी राज ब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपाल हे गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय